हे इकडे कोणी घेत नाही ना. कोण आहे बांग मालवणी ते 10 रुपये. हां घेतोस मग काय वांगी हां जोरात असतो काय. नको बाई मग अर्धा नको मग कशी द्यायची 10 किलो का कशी मग. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपले बाजाराचे व्हिडिओ ना भरपूर चालतात. म्हणजे तुम्ही आता बघितलं असाल, पळसणचा बाजार झाला किंवा मग बारे, अजून इतर जे बाजार आहेत, उंबरठाण बाजार झाला, बरोबर, असे अनेक बाजाराचे व्हिडिओ आपण बघितले आणि ते खूप चाललेत आणि चांगला रिस्पॉन्स पण मिळाला. म्हणून असं जे की कोकणामध्ये एक बाजार आहे टेटवली म्हणून, कोकणातला आहे. कोकणातले बाजार आपण नाही कधी बघितले, दापोलीचे बघितले, पण ते मच्छी मार्केट वगैरे हा थोडासा बाजार भरतो. तर कसं आहे ते मला पण माहीत नाही. आपल्याला तिथं जायचं आहे, ते बाजार एक्सप्लोर करायचं आहे, तर त्यासाठी आपण निघालोय. आता मी आता ना म्हणजे टेटवलीच्या बरोबर मागे आहे थोडासा, म्हणजे इथं ना पूर्ण जो आहे ना एरिया, हा विद्यापीठाचा एरिया आहे इथं वाकवलीजवळ. तर तिथं मी आता आहे आणि जायचं आहे आता पुढं. रस्ता बिस्ता एकदम वातावरण वगैरे मस्त आहे, एकदम भारी आहे सगळं वातावरण काही. तर तिकडं जायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इतर जे व्हिडिओ आहेत ना त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, त्या जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. इतर पण व्हिडिओ मस्त आहेत, ते पण जाऊन नक्की बघा. आणि तुम्हाला हा बाजार कसा वाटला, कोकणातला जवळपास तरी माझा हा पहिलाच बाजार आहे, म्हणजे आठवडे बाजारातून तुम्हाला हा बाजार कसा वाटला, किंवा तुमच्याकडे हा बाजार असा बाजार भरतो का कुठं, म्हणजे कोकणात किंवा इतर ठिकाणी, ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला जाऊया मग आता. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो आता बाजारात. माझ्यासोबत रत्नाकर आहे आणि इकडं ना गाडी लावून दिलेली आहे. हे बघा, इथं गाडी लावून दिली आहे. तुम्हाला माहिती आहे आपण कुठे बी गाडी लावतो मस्तपैकी, इकडे काही टेन्शन नाही गाडीचं. आणि इकडे ते कोणाचं घर आहे ते आपल्याला माहीत नाही कोणाचं आहे ते. आणि इकडे हा बाजार भरतो. हे बघा, काय महामाई काळकाई देवी मंदिर, बरोबर, काळकाई देवी मंदिर आपल्या इथं दापोलीत पण आहे आणि इथं पण आहे. तर बघूया आता बाजारात काय काय मिळतं ते. चला. तर इकडे हे मंदिर आहे आणि आपल्याला इकडे जायचं आहे, कारण बाजार इकडनंच चालू होतो. आणि आता सुरू होऊ राहिला आहे असं वाटतंय ना, आता सुरू होऊ राहिला आहे ना. किती वाजेपर्यंत थांबतो बाजार, किती वाजेपर्यंत राहतो बाजार? 7 चालू कितीला होतो? चालू व्हायला तेव्हा 4 वाजतात. हां हां, असं का? आम्ही दापोलीतून आलोय. हां, आलोय व्हिडिओ काढायला. हे बघा, आपल्याच आहे. मस्त आहेत, हे बघा, भारी आहेत. किती प्राइस आहे याची? 400. कुठून आले तुम्ही? पालघर, पालघर वरून. 150 रुपये. मला का ते वगैरे का 150 150 350 कमी होईल. किती देणार? नको मग वरचे मी ॲफेचा भांडा पण आहे इकडे. किती देणार दादा तू बोल. खायला भारी आहे रे. ही याचा आहे ना, त्याला काय सांगायचं ते, कास्टेल काय काय काहाचं आहे, कास्टेल काय सांगायचं याला काय बोलतात, कोणत्या धातूचं? हा, पण मग कशाचं बनवलेलं असते, कोणत्या धातू? हां, भिड्याचा आहे भांडा आहे. कास्टल आयरन. हां, कास्टेल आयरन. हां, याची किंमत सांग दे, तडका पॅनची किंमत सांग, याची किंमत सांग पटकन. किती? 160. फायनल काय देशील? किती? 150. 120 बरोबर आहे, 120 बरोबर आहे फायनल. 130 दे, चल जाऊ दे, 130 दे, जाऊ दे, चल. हां, 130ला तर घेतला. मित्रांनो, इकडनं मस्त मिथले वगैरे आहेत, हे तुम्ही बघू शकता. गावाकडे वगैरे भरपूर मिळतात. आणि इकडं हे चपलाचं दुकान आहे. गावाकडची आठवण आली बघून. हां, हे चपला वगैरे इकडे तुम्हाला मिळतील, काय पाहिजे ते. तर मित्रांनो, आपल्याजवळ बरंच आता साडीचं कलेक्शन आलेलं आहे. तुमचं 5 मिनिटं घेतो. तर तुम्हाला जर समजा ऑर्डर करायचं असेल, इथं मी तुम्हाला पूर्ण इंस्टाग्रामची आय डी वगैरे देतो किंवा नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही नक्की कॉल करू शकता. मस्त प्रीमियम साड्या आहेत, 1 नंबर क्वालिटी आहे. ज्यांनी घेतल्या ना त्यांचे रिव्ह्यू भारी आहेत. हे बघा, प्राईस वगैरे बघू नका, माल बघा, 1 नंबर आहे, एकदम भारी आहे, खतरनाक आहे. इकडे वेगवेगळे आहेत, परत अजून इकडे आहेत, हे बघा. तर तुम्हाला इंस्टाग्राम आय डी नंबर देतो, नक्की संपर्क करा. चला कंटिन्यू करूया व्हिडिओ. आणि इकडे मुळा आहे गावठी 10 रुपयाला.
बघा 10 रुपयाला जोडी आहे. कुठून आले तुम्ही? चिपळूणवरून. बरेच लांबून आले. वशिष्ठीच्याच काठावर हां मग दापोलीतून विकून आले की डायरेक्ट इथं झाले? डायरेक्ट का? हां हां. आणि कोथिंबीर वगैरे पण तुमचीच आहे? त्यांची आहे का? दादा मेथीची भाजी कशी? 20ला 1. काढ ना 2 काढ घेऊ. पहिलं फिरून आहे. असं का? तर मित्रांनो इकडे ना मस्त किराण्याचं पूर्ण साहित्य भेटतं. म्हणजे किराणा वगैरे म्हणजे डाळी वगैरे डाळी साळी सगळंच. डाळी साळी आहेत, सगळे भुसळी बिसळी तांदूळ बिंदूळ सगळंच आहे इकडं. तुम्ही बघू शकता. आणि इकडं भाई खुश झालाय व्हिडिओ बघून. आणि मित्रांनो इकडं मस्त खेळण्याचं आहे. एका वेळेला एखाद घ्यायला पाहिजे. हां बघा बेसिक गोष्टी आहेत, टिकल्या बिकल्या. कुठून आले तुम्ही? देगाववरून का? आणि मित्रांनो इकडे सगळं काही म्हणजे आपलं महत्त्वाचं सगळं साधन आहे. पान बिन चुना बिना सगळं इकडे बघू शकताय. नारळ बिरळ पण आहेत. 10 रुपये. हां घेतोस? मग हां घे मग. किती वर्ष झाली नाही खाल्ला. ओके काय. आणि पानाचं कसं आहे? पानाचा बंडल कसा हा? 10 रुपयाला का? किती पानं असतात त्याच्यात? 12 आणि 20 पानं का? त्याला इकडे पानं स्वस्त आहेत. मी नाशिकचा आहे. नाशिकचा आहे. नाशिक होय. इथं आहे दापोलीला पोस्टात आहे मी. पोस्ट ऑफिस होय. हां या ना. या 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 या. तुम्ही इथलंच ना? आणि मित्रांनो इथं बघा रत्नाकरने ना हे लाडू घेतले. जुनी आठवण म्हणून बरं का आमच्या गावाकडे पण भेटायचे. ते घेतात ते आता खातोय मस्तपैकी. आणि मित्रांनो इकडे ना मच्छीचा पण स्टॉल आहे. म्हणजे इथं मच्छी वगैरे सुकी वगैरे. बोंबील कसा? बोंबील कसा आहे? बोंबील कसा आहे? हे मोठले कसे आहेत? मोठे कसे? 200 पाव आणि 150 पाव. आणि सुकट? 100ला पाव ही 100ला पाव. ही भारी आहे. कुठून आले तुम्ही? पाच पंढरीतून काय? 5 वाले. आणि ह्या मुशा सुकवलेल्या? 100ला पाव आहे. ढोमा 100ला पाव. 100ला पाव. आला मजबूत आहेत एकदम. इकडे ढोमा पण आहेत. नाही बघतोय ताव. तिकडे पण आहेत वाटतं. 150ला पाव आहे. कोणती ही का? आंबाडखार ना? का रे? मुशी खतरनाकच आहे. मग खतरनाक. पगोल्याला लावायला चालेल काय? पगोल्याला लावायला? हा हा. पगोल्याला खेकडे येतात. मुशीला भिजवल्यावर वास येत असेल ना? पण नाही बघतोय ना ताव. पहिले फिरायला लागेल ना. तुम्ही कुठून आले? तुम्ही पण तिथूनच आलेत काय? पाहिजेतूनच? आता जवळ येत नाही काय? बंद झालाय? आता परत येतो. सुरुवात झाली. हा बाहेरून काटा राहतो तो. काढायला लागतो ना. ते आधीच काढून ठेवताय वाटतं. यांचा कसा वाटा आहे बांगड्यांचा? हा 100 रुपये. दापोली 200 रुपयाला देते. हे वेगळं आहे. नाही हे वेगळं आहे. हे इकडे कोणी घेत नाही ना. हा हा दुसरा ना. हा. मित्रांनो इकडे ना पावाचं दुकान आहे एकदम. तुम्हाला माहित आहे ना गावाकडे म्हणजे पाव म्हणजे जीव कम प्राण ना. तर ते इकडे आहे पावाचं दुकान. आणि पूर्ण
हे तळून खायचा पदार्थ आहे. हे तुम्ही बघू शकता मस्त पाव आहेत. तिकडे पाव भरणं चालू आहे. तिकडे ऑर्डर पण आहेत आणि पूर्ण हे तळायचे बिळायचे पापड बिपड सगळं आहे इकडे. नारंगी जिलेबी पण आहे तिकडे एकदम. हा सगळं आहे खाऊ बिऊचा भेळ बिळ सगळं आहे. तुला भत्ता मिळेल का? भेळ भत्ता भत्ता मिळेल भेळ भत्ता. आता इकडे काय सांगायचं काय सांगत असतील इकडे? हा भेळ पूर्ण तर असं येईल काय? मित्रांनो इकडे ना भत्ता वगैरे माहीत नाही. तर मित्रांनो आम्हाला आता पापड्या घ्यायच्या आहेत इथं, तर त्या घ्यायला जाऊ आणि बघूया. भाजीपाला म्हणजे इथं मस्त जरा वाटला म्हणून इथं घेऊया. तुम्हाला दाखवतोय. पावटा कसा आहे? पावटा 50 ला अर्धा घ्या, 40 ला अर्धा. गावठी पावडर. गावठी आहे? हो, 150 पाव. किती देऊ? आणि ह्या पापड्या 20 ला. 20 ला पाव द्या ना, पाव किलो. कॅनलवर 500 रुपये मारा. हा फक्त 500च. 500 रुपये मारा आणि सगळं उचलून द्या. हा किती पण लावा आमचं. हवा तेवढा. पावटा किती? पावटा कसा म्हणला? 50 ला अर्धा, 40 ला अर्धा. जाऊ द्या. द्या. मग एक करा की 1 किलो करू. अजून डिस्काउंट द्या. होय. बस ना, पाव किलो बाद झाले ना रे. हा हा, मस्त लागत आहे हा, खायला. दोघांचं घेऊ अर्धा अर्धा. हा हा हा. हे कसं आहे, तिकडची माणसं आहेत ना, त्यांना हे माहित आहे पापडी बिपडी असं. तिकडची नाही ते घेत. इकडचे नाहीत कोणी घेणार. नाही तर. 30 ला अर्धा ना? हो. 30 ला अर्धा किलो हे करा. पाहुणे. कर अर्धा किलो 20 पाऊंड. हा? सुट्टीमध्ये एक नंबर. हो हो, एक नंबर लाग. इकडे गाजर पण आहेत भाजी कोथिंबीर मित्रांनो. घ्या, भाजी कोथिंबीर घ्या. जरा हे घ्या, हे घ्या. जरा हे कुणाचं आहे तर? एकला जात. इथून मग मंगळवारचा का? इसला अर्धा नाही. वांगी वांगी. हा हा हा, जोरात असतो काय? इसला अर्धा नको. मग कशी द्यायची? 10 ला किलो का कशी मग? 20 ला पावशेर आहे तर तुम्हाला 20 ला ती अर्धा दिली वांगी. किती वांगी करायची? एक थांबा 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 ते काढा. 1 किलो वांगे. हे घे जास्त. टाका आता. हे घे, चल. हे टाकू का? हा टाका. हे घ्या. आणि टमाटे कसे आहेत? हे घ्या. टमाटे 30 रुपये किलो, 20 ला अर्धा. 30 रुपये किलो. हा, 20. तर मित्रांनो 1 किलो इकडे एक करा. परत टोमॅटो घेतलेत. पावशेर तुला काय दिवाणी बोल? भाजीपाला भारी आहे, म्हणजे खरंच भारी आहे भाजीपाला. तुम्ही जर नक्की इथे ट्राय करा, तुम्हाला वाटलं तर. 20 रुपयाची नको. म्हणजे चांगले आहे. आता बघूया आता रेट काय लावतात ते. अजून दुसरं काय देऊ का? ओके करा, किती झाले ते करा ना, किती झाले? पावटा 1 किलो पावटा 1 किलो. 70 रुपये बाबा. 70 आणि टोमॅटो 1 किलो. वांगी 1 किलो. हा आणि घेवडी किती घेते पाव? हा किती? 210 आणि ते 200 रुपये. हे किलो मारा. इकडे नाही, हिरवी भाजी भारी आहे, म्हणजे कोथिंबीर आणि मेथीची भाजी आहे. तर ते बघूया जरा. कशी आहे जोडी? 20 ला 1, 30 ला 2. 30 ला 2. मग घे 2 अंडे पैसे मला म्हणले. तर मित्रांनो इथं ना आहे 30 ला 2 आहेत. आणि मेथी कशी? मेथी 20 ला 1, 30 ला 2. 30 ला 2 कोथिंबीर पण 20 ला 1, 30 ला 2. दोन घेत. घ्या. चल 2 घे. 2 घे. एक चांगली काढा तू जरा. भाज्या सगळ्यात चांगले. हे घे. तर मित्रांनो इथं भाजी भारी भेटली, म्हणजे 30 ला 2 जोड्या तुम्ही बघू शकता. कोथिंबीर कसं टाकायची? हे कोथिंबीर काय कसा करायचा? मेथी एकत्र करू का 4 पहिले? हां एकत्र करू. नंतर टमाटर घ्यायचे. हां तर मित्रांनो इथं ना जिलेबी आहे मस्त ताजी एकदम फ्रेश. म्हटलं घेऊ थोडासा खावं म्हणून काहीतरी तर पाहिजे ना, म्हणून मग इथं जिलेबी घेतो. एकदम फ्रेश आहे. बघूया कशी आहे ती. तर बघा इथं भाईने टाकली काढलेलं घेत एकदम कडकमध्ये एकदम फ्रेश. हा 50 रुपये पाव आहे. तर बघूया आता घेऊया. घे इकडून घे. 40 तर 2 आणि ते
100 रुपये. पापडी. तर मित्रांनो इथं ना मस्त जिलेबी घेतली हे बघा, गरम गरम होती म्हणून घेतले. 50-50ची म्हणजे 100 रुपये पाव, म्हणजे 50-50 रुपये पाव, असं 100 रुपये पाव सांगतोय. तर मित्रांनो हा 300 रुपयाचा बाजार झाला आहे. वाटत तरी भरपूर आहे, आता त्यात भरपूर काय काय आहे ते तुम्हाला घरी जाऊन दाखवतो सगळं काय काय झालं ते. आणि अशा प्रकारचा हा बाजार आहे म्हणजे टेटवलीचा. म्हणजे सांगायला गेला तर गर्दी एवढी आत्ता जर हळूहळू गर्दी व्हायला लागली, भाजी वगैरे भरपूर चांगली मिळते आणि हे सगळे दुकानं आहेत इकडे तुम्ही बघू शकताय. म्हणजे हळूहळू गर्दी होते, आता एवढी काही गर्दी नाही पण हळूहळू व्हायला लागलेली आहे. तर तुम्ही इकडे जर राहत असाल तर नक्की या. तर मित्रांनो हा जो बाजार आहे ना हा जवळपास तरी 15-12 किलोमीटर तरी असेल. तुम्ही या नक्की या, भारी आहे म्हणजे एकदम भाज्या वगैरे भारी फ्रेश मिळतात. आता आम्ही झालं घेऊन आणि भारी वाटला, म्हणजे एक नंबर बाजार आहे. एकदम छोटा आहे पण भारी वाटतो. म्हणजे तुम्ही नक्की या, म्हणजे इथं बाजार वगैरे पालेभाज्या वगैरे तुम्हाला भारी मिळतील. आणि आम्ही 300 रुपयामध्ये काय काय घेतो तुम्हाला दाखवतो. हा रत्नाकर इकडे उभा आहे हा बघा, आणि 300 रुपयाचा हा एवढा बाजार आहे, विचार करा 300 रुपयाचा. म्हणजे ही गावाकडची आठवण झाली जवळपास एक सांगायला गेलं तर. आणि मस्त आहे म्हणजे कमी पैशात चांगले बाजार आहे, म्हणजे चांगला एक नंबर एकदम, म्हणजे काय एकदम स्वस्तात मस्त असं सांगायला हरकत नाही. हे बघा हे एवढा बाजार वगैरे केलेला आहे. म्हणजे भाजीपाला 300 रुपयाचा सगळा घेऊन, हे बाजूचं नंतर घेतलं हे 120 रुपयाचा, त्या भाईने दिला 120 रुपयाला. आणि हे बाकीचा भाजीपाला आहे आणि भारी भेटला. मग तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला मग बाय बाय, असंच भेटू लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नक्की.